आज अचानक पाणीपुरीचा बेत ठरला, तर आधी वाटाणे उकडवून घेतले, वाटाणे आणि बटाटा. आता त्या झाले, ती जवळजवळ पूर्ण शिजले गेले. आता ते पूर्ण शिजले गेलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता. आता वाटण करायचं आहे आणि वाटण्यासाठी आम्ही उकडलेला बटाटा आणि त्याच्यात मिरची आणि लसूण टाकणार आहोत आणि मिक्सरला ते आता फिरवणार आहेत पूर्ण मिश्रण. आणि मग ते झाल्यानंतर आम्ही त्याला आता पूर्ण ते झालेलं आहे फिरून. आणि मग आता ती पेस्ट, आता हे उकडलेले वाटाणे मॅश करूया. आणि ते पूर्ण मॅश केल्यावरच म्हणजे चांगलं होईल, नाहीतर ते आपल्याला असं पाणीपुरीमध्ये टाकल्यानंतर पूर्ण असे दाताला लागू शकतात. आणि आता तेल गरम झाल्यावर त्याच्यात आपण ते मिक्सरला वाटण बनवलं ते बटाटा, मिरची आणि लसूण, ते वाटण पूर्ण तेलात आता आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आणि पूर्ण ते म्हणजे लसूण असल्यामुळे पूर्ण शिजलाच गेला पाहिजे, नाहीतर लसणाचा वास येऊ शकतो. आता ते पूर्ण तर बघू शकता तुम्ही शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया. हळद टाकून असं शिजून घेऊया. आणि मग पूर्ण शिजल्यानंतर ते आपण त्याच्यामध्ये ते उकडलेले वाटाणे घालूयात. वाटाणे घातल्यानंतर आपली भाजी तयार आहे पाणीपुरीसाठी. बघू शकता तुम्ही आमची भाजी पूर्ण झालेली आहे. आणि पाणीपुरीचं पाणी आहे ना, त्याची मी रेसिपी दाखवली नाही, ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन चटणीची रेसिपी. बघू शकता अशा प्रकारे आपली पाणीपुरी बनवून झालेली आहे आणि आता आपण ती खाणार आहोत. बघू शकता पाणीपुरी झालेली आहे.